रेल्वेने प्रवास करताना स्वतःला सुरक्षित समजतं? आज मी गेले 17 ते 18 वर्ष रेल्वेने प्रवास करतोय, पण रेल्वे सुरक्षित नाही आहे. कारण का मॅनपॉवर जास्त झालेली आहे आणि प्रशासनाचं लक्ष नाही आहे. प्रशासन फक्त काय आहे, आमदार खासदार पळवायचं आहे. मध्ये एक आता बोर्ड बघितला कल्याणवरून इकडे येताना का मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपये दिले पाहिजे है ना. मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपये देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार का? इथं 50-50 खोके घेऊन माणसं आमदार जे निवडून दिलेत ते डेव्हलपमेंट राहिलं साईटला, पण खोके घेऊन पळालेत. आणि इथे जनता राहिली अशीच. भार येतो पोलीस प्रशासनावरती. तर पोलीस प्रशासनाची लोकसंख्या पोलीस प्रशासन वाढलं पाहिजे ना. आता हे पोलीस प्रशासन किती आहे? ह्या ठिकाणी कमीत कमी 1000 पोलीस पाहिजेत, पण नाही आहेत. तुम्ही बाहेरच्या देशामध्ये बघा, प्लॅटफॉर्मला एका काय प्लॅटफॉर्मला 12 ते 13 पोलीस असतात. तर महिलांच्या सुरक्षेसाठी महिला ट्रेन हे केल्याच पाहिजे शासनाने. आणि महिलांसाठी ना एक पोलीस हे ट्रेनमध्ये अवेलेबलच पाहिजेत. त्याला पैशांची गरज नाहीये. आज एका व्यक्तीमुळे घर चालतो. तो व्यक्ती गेल्यानंतर तुम्ही त्या 1500नी घर चालवणार आहे का? पोलीस एक आज गेलेला आहे काल त्या ह्याच्यामध्ये. आज त्याच्याकडे छोटं बाळ आहे. त्या बाईनं आता काय करायचं त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. एक